साकोली पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई. एकूण 38,24,000चा मुद्देमाल जप्त. साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर कडक कारवाई करण्यात आली आहे. चुलबंद नदीपात्रातून विनापरवाना रेतीची चोरी करणाऱ्या 3 वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 38,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. स्वराज ट्रॅक्टर जप्त. कारवाई मुरमाडी, तुपकर आणि सोनमाळा येथील आरोपींवर करण्यात आली आहे. फिरत्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सासरा रेतीघाट शिवारात विना क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या स्वराज 742 XT ट्रॅक्टरमधून अवैध रेती वाहतूक होत असताना पकडण्यात आलं. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेतीसह एकूण 8,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई 2. महिंद्रा ट्रॅक्टरवर छापा. दुसऱ्या कारवाईत सोनमाळा येथील एका 37 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. सासरा रेतीघाट परिसरातच महिंद्रा 415 DI MH 35 AG 7828 या लाल रंगाच्या ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरी केली जात होती. या कारवाईतही ट्रॅक्टर आणि रेतीसह 8,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई अशोक लेलँड मिनी ट्रक पकडला. तिसरी मोठी कारवाई खंडाळा आणि सासरा येथील आरोपींवर करण्यात आली. चुलबंद नदीपात्रातून पिवळ्या रंगाच्या अशोक लेलँड मिनी ट्रक MH 36 हे 4050 मधून बेकायदेशीर रेती वाहतूक केली जात होती. पोलिसांनी या ट्रकसह सुमारे 22,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली. पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवम विसापूर यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली. सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 305E आणि 49 नुसार गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.